पौष्टिक असे आज आपण डोसे बनवणार आहोत मुगाच्या डाळीपासून। खूप मस्त असे लागतात व खायला पण छान आणि पौष्टिक भरपूर असे आज आपण डोसे बनवणार आहोत। मी इथे अर्धा ते 1 तास झालेला आहे मुगाची डाळ भिजू घालून, बघू शकता। अर्धा तासामध्ये किंवा 15-20 मिनिटांमध्ये पण खूप छान अशी डाळ मुरला जाते। थोडंसं गरम पाण्यामध्ये आपल्याला डाळ ही मुरू घालायची असेल, जर तुम्हाला लगेच बनवायची असेल तर मस्त अशी छान मुरल्या गेलेली आहे आपली डाळ, तुम्ही बघू शकता। तुमच्याकडे जर जास्त वेळ नसेल तर तुम्ही गरम पाण्यामध्ये डाळ घालू शकता आणि 10-15 मिनिटं छान अशी गरम पाण्यामध्ये आपल्याला टाकून ठेवायची। छान अशी डाळ मुरते। छान अशी मिक्सरमध्ये मी डाळ बारीक अशी काढून घेतलेली आहे। त्यामध्ये 1 प्लेट गव्हाचं पीठ घातलेलं आहे। आपण छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला। डाळीमध्ये आपल्याला गव्हाचं पीठ छान मिक्स करून घ्यायचं आहे। त्यामधून डाळ आपल्याला एकदम बारीकसर अशी पेस्ट काढायची आहे डाळीची, जास्त अशी जाडसर नाही काढायची। त्यामध्ये कोथिंबीर घातलेली आहे, मी थोडंसं ओवा घालत आहे। खूप मस्त असे हे डोसे होतात, तुम्ही एक वेळेस नक्की बनवून बघा। तर यामध्ये मी जिरा पावडर घालते 1 चम्मच, चवीनुसार मीठ घालायचं आहे, 1 चम्मच मीठ घालणार आहे। छान आपल्याला हे आता मिक्स करून घ्यायचं आहे बॅटर। जास्त आपल्याला पाणी पण टाकायचं नाही, थोडं थोडं पाणी घालायचं आहे यामध्ये। घट्टसर आपल्याला हे बॅटर ठेवायचं आहे। अशा प्रकारे लगेच ही डाळ एकदम अशी घट्टसर होते, बघू शकता। अशा प्रकारे आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे छान। सुरुवातीला एकदमच आपल्याला पाणी यामध्ये जास्त पाणी घालायचं नाही, थोडं थोडं आपल्याला करून यामध्ये पाणी घालायचं आहे। छान आपल्याला एकजीव मिश्रण करून घ्यायचं आहे, गाठी वगैरे बिलकुल होऊ द्यायच्या नाही। अशा प्रकारे बघू शकता तुम्ही। याचं बॅटर जेवढं थिक येईल तेवढंच आपला डोसा हा छान होतो। मस्त बॅटर आपलं रेडी झालेलं आहे। थोडीशी मी यामध्ये चटणी घालत आहे, मी लहान मुलांसाठी बनवत असल्यामुळे थोडीशी चटणी घातलेली आहे। तुम्ही यामध्ये ठेचा देखील घालू शकता, ठेच्याने खूप मस्त अशी टेस्ट येते। किंवा 2 ते 3 मिरच्यासुद्धा तुम्ही कट करून घालू शकता। मस्त आपलं बॅटर हे रेडी झालेलं आहे। थोडंसं पाणी घालत आहे मी परत। यामध्ये सोडा वगैरे बिलकुल घालायची गरज नाही, मुगाच्या डाळीचे असल्यामुळे ते ऑलरेडीच खूप सॉफ्ट असे होतात, मऊ होते, बघू शकता। अशा प्रकारे आपल्याला बॅटर हे रेडी करायचं आहे। चला तर आता डोशाचा तवा ठेवू आपण, छान असा गरम झालेला आहे। त्यावरती असं तेल थोडंसं मी टाकत आहे। आता आपण डोसा घालू, छान असा पळीने पसरवून घेऊ। अशा प्रकारे बघू शकता, मस्त असा हा डोसा आपला किती छान बनलेला आहे। तवाही आपल्याला छान तपू द्यायचा आहे, तेव्हाच डोसा घालायचा आहे, नाहीतर तव्याला डोसा आपला चिटकतो। चला तर वरची बाजू आपल्याला पूर्ण अशी भाजू द्यायची, कोरडी होऊ द्यायची, तेव्हाच आपल्याला डोसा हा पलटवून घ्यायचा आहे। छान वरची बाजू आपली भाजल्या गेलेली आहे, बघू शकता। एकदम हळू सावकाश आपल्याला हा डोसा पलटवून घ्यायचा आहे। अशा प्रकारे कलर बघू शकता, किती मस्त असा हा आपल्या डोशाचा आलेला आहे। चला तर दुसऱ्या बाजूने पण आपण भाजून घेऊ छान। हा पौष्टिक डोसा तुम्ही एक वेळेस नक्की बनवून बघा। रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा। रेसिपी कशी वाटली कमेंटद्वारे नक्की कळवा। बघू शकता वरून क्रंची आणि आतमध्ये एकदम सॉफ्ट असा हा डोसा आपला रेडी झालेला आहे। झटपट अशी रेसिपी आहे, कोणतीही पूर्वतयारी करायची गरज नाही। लहान मुलं तर खूप आवडीने खातील। दुसरा पण आपण एक डोसा बनवूया अशाच पद्धतीने, मोडत वगैरे बिलकुल नाही। तुम्ही फर्स्ट टाइम जरी बनवत असाल तरी हा डोसा सहज तुम्हाला जमेल, बघू शकता। तुम्हाला जेवढा मोठा पाहिजे तेवढा तुम्ही बनवू शकता। एकदम जाळीदार असा हा डोसा बनतो। थोडंसं बॅटर आपल्याला पातळ करायचं आहे, तुम्हाला जर जाळीदार हवा असेल तर। परत आपल्याला वरची बाजू छान अशी भाजली, थोडीशी अशी कोरडी झाली आणि वाटली की आपल्याला पलटवून घ्यायचा आहे हा डोसा। साईडने थोडंसं तेल ठेवायचं जर चिटकत असेल तर। किती मस्त असा हा डोसा झाला, तुम्ही बघू शकता। खायला तर खूपच छान लागतो, अप्रतिम असा लागतो, खूप चविष्ट। तुम्ही दह्याबरोबर किंवा टोमॅटोच्या चटणीबरोबर हा डोसा खाऊ शकता, खोबऱ्याच्या चटणीबरोबर। तर आजची रेसिपी कशी वाटली कमेंटद्वारे नक्की कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा। पुन्हा भेटू पुढच्या रेसिपीमध्ये।
मस्त आपले असे डोसे रेडी झालेले आहे.